तुम्हाला मुलाची कहाणी सांगतो. मुलगा 18+ झाला बरोबर, मग तो लगेच काय करेल, माजबीज करेल. अरे 18पासून 25 वयापर्यंत तो माज करेल. नंतर एकदा 25 वय त्याचं हे होऊन जाईल, मग लग्नाचं वय होईल. नंतर त्याला डिप्रेशनमध्ये जाईल. अरे यार कसं जगू मी आता लाईफमध्ये, मी जगू शकत नाही, कारण लाईफ काही पैशाशिवाय चालणार नाही. मग असे पैसे लोड येतात ना. मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की 18पासून स्टार्ट करा, 25 वयामध्ये तुम्ही सक्सेस भेटेल. मग ही माझं ब्लॉग मुलगी बघत असेल, माझी बहीणच मानतो मी सगळ्या मुलीला तसं तर. मुलगी बघत असेल, भाऊ बघत असेल, त्यांना फक्त एक सांगणे की भावना कोणतं पण क्षेत्र निवडा, कोणतं पण असू दे, MPSC, कंबाईन, UPSC, काय पण असू द्या, 18पासून स्टार्ट करा भावना. 18पासून स्टार्ट केलं ना, हे खूप 18ला गोल करून ठेवा. वयाच्या 18 वर्षाला हे 18 अंकाला गोल करून ठेवा. हे खूप 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 वेगळं वय हे भावांनो. 18 ते 25 ह्या वयामध्ये एक तर मुलगा बिघडतो, म्हणजे मुलगा असो मुलगी असो काही पण असो, तो एकतर वाईट वाटेवर तरी जातो, नाही तर चांगल्या वाटेवर तरी जातो. पण ते ठरवायचं आपल्याला. जर आपण ठरवलं की भाई मला चांगल्या वाटेवर जायचं, तर बरोबर तो चांगल्या वाटेवर जाणार. जर ठरवलं की मला वाईट वाटेवर जायचं, तर बरोबर वाईट वाटेवर जाणार. तर म्हणून 18पासून स्टार्ट करा, पण क्षेत्र चांगलंच निवडा. तर तुम्हाला दाखवतो माझं संपूर्ण कॉलेज. चला तर मग हे बघा, हा आमचा हॉल, इकडे पेपर भरतो. नंतर इकडे खूप मोठं आहे, इकडं पाठीमागं हे हॉल सगळे. इकडे खाली छोट्या लेकरांची शाळा भरते आता. आता बरेचसे मला काय म्हणते, पब्लिकमध्ये जाऊन का ब्लॉग बनत नाही. अरे दादा, मला ब्लॉग चॅनल खोलून झाले 5 दिवस, आणखी माझा कॉन्फिडन्स असं वाढला नाही. म्हणजे वाढेल हळूहळू, मला 1-1.5 महिना तरी लागेल भाई पब्लिकमध्ये जाऊन म्हणायला. तुम्हाला काय बोलायचं ते बोला, कारण कॉन्फिडन्स नाही ना तेवढा आला आणखीन. फक्त पहिल्या ब्लॉगमध्ये तर मी बोलू पण शकत नव्हतो, कॅमेरावर. अरे मी एका रूममध्ये बसलो, मग आता मी बोलायला पाहिजे ना कॅमेऱ्यासमोर. अरे भाई कॅमेऱ्यासमोर पण नाही बोलू शकलो. असं तर होऊ राहिलं, म्हणजे हातावर हे हो राहिलं, डिप्रेशनमध्ये धगधग हो राहिलं. अरे म्हणलं काय. आणि बघा ते तुम्ही माझा 4 दिवसाखालचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये माझे बोलण्याचे शब्द बघा, माझे डायरेक्ट शब्द बाहेर निघत नव्हते. आता बघा मी किती बोलू राहिलो, म्हणजे थोडीफार प्रगती झाली बाबा असं मला वाटतं. मी पण विचार केला की 1 तारखेपासून चालू करू, 2026 1 जानेवारीपासून स्टार्ट करून. नाही, 1 जानेवारी म्हटलं ते तारीख कधीच येणार नाही. करायचं तर आत्तापासून स्टार्ट करावं लागेल, मग सक्सेस भेटेल. तर भावांनो, फक्त एवढं सांगणे की तुम्हाला माझा आज ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि लाईक अँड शेअर करा. बस, धन्यवाद. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला, आजसाठी एवढंच काफी झालं. बस, थँक्यू.